सरकारच्या विरोधात बोललं की चौकशी सुरू होते. वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची देखील मागणी करण्यात आल्यामुळे दिपके संतापलेत. आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मी देखील शैक्षणिक खर्चाच्या कर्जाचा तपशील सादर करतो, असं अभिजित दिपकेंनी म्हटलेलं आहे. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांचे वडिलांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी नुकतीच आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी केली होती. यावर आता अभिजित दिपके हे चांगले संतापलेले आहेत. त्यांनी याबाबत बोलताना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ललकारलेलं आहे. आमचे पंतप्रधान मोदींनी आपली डिग्री सार्वजनिक करावी, त्यानंतर मी माझ्या शैक्षणिक खर्चाच्या कर्जाचा सर्व तपशील जाहीर करणार. माझी पदवी खरी आहे. मी आशा करतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील पदवी खरी असेल, असं अभिजित दिपके यांनी म्हटलेलं आहे. माझ्या एज्युकेशन क्वालिफिकेशन्सवर आहे की मी कसं बॉस्टनचा खर्च घेऊ शकलो, थोडं बॉस्टनचं शिक्षण घेऊ शकलो. त्यावर माझं असं म्हणणं आहे की मी माझं स्कॉलरशिप लेटर आणि एज्युकेशन लोनचं लेटर दाखवायला तयार आहे. पंतप्रधानांनी सुद्धा त्यांची डिग्री आहे ती दाखवावी, सार्वजनिक करावी. त्यांनी त्यांची डिग्री सार्वजनिक केली तर मी लगेच माझं स्कॉलरशिप लेटर आणि एज्युकेशन लेटर माझ्या डिग्रीसोबत सार्वजनिक करायला तयार आहे. घरापर्यंत उद्या जी चौकशी करायची आहे करून घ्या. आपल्याला माहिती आहे या देशात आपण जेव्हा जेव्हा या सरकारच्या विरोधात बोलतो, मी काय पहिला व्यक्ती नाही आहे ज्याच्यासोबत असं होतं आहे. जेव्हा जेव्हा ज्यांनी या सरकारच्या विरोधात आवाज उठवला आहे, त्यांना प्रश्न विचारले, हे लोक सगळ्यात पहिली गोष्ट तेच करतात, ईडी CBI पाठवणं सुरू करतात. पाठवून द्या, तुमची ईडी पाठवा, तुमची CBI पाठवा.